नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीपतराव भोसले कला व वाणिज्य महाविद्यालय उस्मानाबाद. विषय आहे राज्यशास्त्र, इयत्ता 12वी. राज्यशास्त्र या विषयातील दुसऱ्या प्रकरणाचा हा व्हिडिओ. दुसऱ्या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार. प्रकरण आहे 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या जागतिकीकरण. यामध्ये मी प्राध्यापक दत्तात्रय जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो. जसं की गेल्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं 1991 नंतरचे जग, 1991 नंतर जगामध्ये जे बदल होत गेले त्याचा अभ्यास आपण गेल्या प्रकरणामध्ये केला. तसेच 1989 मध्ये पूर्व युरोपमधील बदल, 1990ची कुवेतची समस्या, त्या कुवेतमध्ये झालेल्या त्या समस्येमध्ये अमेरिकेने केलेला हस्तक्षेप, त्याचबरोबर 1991ची सोव्हिएत रशियाचं झालेलं विघटन, हे देखील आपण गेल्या पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यासलं. कुवेतच्या समस्येदरम्यान नवीन जागतिक व्यवस्था, न्यू वर्ल्ड ऑर्डर ही संकल्पना, हा शब्दप्रयोग पुढे आला होता. पुढे सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर सोव्हिएत रशिया नंतरचे युग आणि शीतयुद्धोत्तर कालखंड हे दोन शब्दप्रयोग वापरात आले. तसेच 1991 नंतरच्या राजकीय आणि सुरक्षाविषयक व्यवस्थेचं वर्णन करणारे शब्दप्रयोग होते. ते म्हणजे शीतयुद्धोत्तर कालखंड आणि सोव्हिएत रशियानंतरचे युग. आता 1990च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात एक नवीन शब्दप्रयोग पुढे आला आणि तो शब्दप्रयोग म्हणजे जागतिकीकरण, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ग्लोबलायझेशन म्हणतो. आता नेमकं हे जागतिकीकरण हा शब्दप्रयोग 1991 नंतरच्या 1990च्या दशकाच्या सुरुवातीला आला. हा शब्दप्रयोग अतिशय व्यापक स्वरूपाचा आहे. नेमके या जागतिकीकरणामुळे जगभरामध्ये सगळीकडे याचा परिणाम काय झाला, भारतासारख्या राष्ट्रांवरती काय झाला आणि जगभर नेमका बदल याचा झाला, कोणकोणत्या क्षेत्रामध्ये यातून बदल झाला, काही मग सकारात्मक बदल असतील किंवा नकारात्मक असतील, हे आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायचे आहे. विशेषतः 1991 नंतरच्या काळातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, तंत्रज्ञान व विचारप्रणाली विषयक बदलांचा यामध्ये समावेश होतो. जागतिकीकरणातून बदल झाला, पण कोणकोणत्या क्षेत्रात झाला तर सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, तंत्रज्ञान आणि विचारप्रणाली विषयक या क्षेत्रांमध्ये बदल झाला आणि या बदलांचा समावेश या जागतिकीकरणाच्या माध्यमातून होतो. आज आपण शीतयुद्धोत्तर कालखंडाचे वर्णन करताना जागतिकीकरण किंवा जागतिकीकरणाचे युग असा आपण या आत्ताच्या जागतिक व्यवस्थेचा उल्लेख करतो. म्हणजे शीतयुद्धाचा कालखंड, शीतयुद्धानंतरचा कालखंड, 1991 नंतरचा कालखंड जर कोणता तर जागतिकीकरणाचं युग असं आपण संबोधतो. चला तर मग बघूया आता जागतिकीकरण म्हणजे काय. जागतिकीकरण हे आपण समजून घेऊया. जागतिकीकरणाबद्दल आपण सातत्यानं बोलत असतो, वर्तमानपत्रातून, न्यूज, टेलिव्हिजन किंवा आपण चर्चांमधून सुद्धा एकमेकांशी सातत्यानं या शब्दाचा वापर करताना पाहतो की जागतिकीकरणामुळे हे बदललं, ग्लोबलायझेशनमुळे हे बदललं किंवा जागतिकीकरणामुळे भारताची संस्कृती आता हळूहळू बदलत चाललेली आहे, हे आपण सातत्यानं ऐकतो आणि बोलतो. परंतु जागतिकीकरणामध्ये जेव्हा आपण हे बोलत असतो तेव्हा परस्परांशी जोडलेल्या जागतिक व्यवस्थेबद्दल आपण बोलत असतो. परस्परांशी जोडलेल्या जागतिक व्यवस्था म्हणजे कोणत्या तर मग त्या राजकीय व्यवस्था असतील, आर्थिक व्यवस्था असतील, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, ह्या सगळ्याच व्यवस्था. म्हणजे भारताची व्यवस्था, अर्थव्यवस्था ही केवळ स्वतंत्र जरी असली तरी या अर्थव्यवस्थेचा जगाच्या अर्थव्यवस्थेशी जोडलं जाणं, जगातील इतर राष्ट्रांशी भारताचं जोडलं जाणं. तसं तर कोणतंही एखादं राष्ट्र हे स्वयंपूर्ण नसतं, त्या राष्ट्राला दुसऱ्या एका राष्ट्रावरती कोणत्या ना कोणत्या बाबतीत अवलंबून राहावं लागतं. तशाच पद्धतीने जगातील सर्वच राष्ट्रांचा एकमेकांशी संबंध येत असतो आणि हा जो संबंध आहे तो संबंध इथं आपल्याला जागतिकीकरणाच्या माध्यमातून पाहायचा आहे. आणि जग परस्परांशी जे जोडलेलं आहे आणि जे जोडल्या गेलेल्या जागतिक व्यवस्थेलाच आपल्याला अभ्यास करायचा आहे.
जग हे खेड आहे आता, ग्लोबल विलेज ही संकल्पना पुढे आली. वसुदैव सदैव कुटुंबकम या संकल्पनेतूनच जागतिकीकरणात सुद्धा कुठे उदय झाला. जग ही एक बाजारपेठ आहे. या भावनेतून जागतिकीकरण ही संकल्पना आपल्याला समजून घ्यायची आहे. तंत्रज्ञानात होणाऱ्या विकासामुळे हे बदल झालेले दिसून येतात. म्हणजे हे सगळं जग हळूहळू बदलत आहे. 1991 नंतर अचानक जगामध्ये सगळे बदल व्हायला लागले. विविध व्यवस्थांचा, जगातील राष्ट्रांचा एकमेकांशी अधिक संपर्क यायला लागला. त्याला कारण म्हणजे टेक्नॉलॉजी किंवा बदलत जाणारे, विकसित होणारे तंत्रज्ञान. उदाहरणार्थ आता बघा, परदेशातील महाविद्यालयांमध्ये किंवा विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी आता ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली. जुन्या काळी आम्ही ज्यावेळेस विद्यापीठामध्ये वगैरे शिक्षण घ्यायचो त्यावेळेस जाऊन ऑफलाईन फॉर्म कागदावरती भरावा लागायचा आणि तो फॉर्म सबमिट झाल्यानंतर, सिलेक्ट झाल्यानंतर आम्हाला त्याची यादी पुन्हा बोर्डावरती लावली जायची. आम्ही जाऊन विद्यापीठामध्ये पाहायचो की आपला नंबर लागलाय का नाही. आता ती पद्धत बदलली. तंत्रज्ञान विकसित झालं. तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे आता विद्यापीठांमध्ये, परदेशी विद्यापीठांमध्ये किंवा भारतातल्या विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आता प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही. ऑनलाईन आपण फॉर्म भरू शकतो आणि सिलेक्शन यादी सुद्धा ऑनलाईन प्रसिद्ध होते. विद्यार्थी घर बसल्या आपला नंबर विद्यापीठात लागलेला आहे का नाही हे पाहू शकतो किंवा किंबहुना विद्यापीठात न जाता घरी बसून ऑनलाईन एज्युकेशन सुद्धा घेऊ शकतो. जसं तुम्ही आता ऑनलाईन एज्युकेशन घेत आहात तशा पद्धतीचं ऑनलाईन एज्युकेशन सुद्धा घेऊ शकतो. तसेच आपल्याला मित्रमैत्रिणींशी आणि कुटुंबाशी जगाच्या कोणत्याही भागातून व्हॉट्सॲप, मोबाईलद्वारे, ट्विटरद्वारे किंवा लिंक्डइन अशा अनेक सामाजिक सोशल मीडिया माध्यमातून आपल्याला सुसंवाद साधता येतो. म्हणजे इथं बसून आपण व्हॉट्सॲपच्या माध्यमातून अमेरिकेतल्या व्यक्तीशी बोलू शकतो किंवा लिंक्डइनच्या माध्यमातून आपण जगातल्या कोणत्याही व्यक्तीशी आपण बोलू शकतो, त्याच्याशी आपण फ्रेंडशिप करू शकतो. ही एक तंत्रज्ञानात झालेली खूप मोठी प्रगती आहे आणि तो विकास सगळीकडे आपल्याला झालेला दिसतोय. आणि मित्रमैत्रिणीशी, कुटुंबाशी जगातल्या कोणत्याही भागातून आपण बोलू शकतो, संवाद साधता येतो. आर्थिक व्यवहार आणि व्यापाराच्या संदर्भात देखील बदल झालेले दिसून येतात. आता आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपण इथं बसल्या बसल्या आपण अमेरिकेतल्या एखाद्या व्यक्तीला मनी ट्रान्सफर करू शकतो. आपल्या देशातील कुठल्याही व्यक्ती, कोणत्याही व्यक्तीला आपण, कोणत्याही कानाकोपऱ्यात राहणाऱ्या व्यक्तीला मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून, इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून आपण पैसे पाठवू शकतो किंवा पैशांची देवाणघेवाण करू शकतो. या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत. किंवा वेगवेगळ्या बँकांचे ॲप आहेत. SBIचं ॲप आहे, युनियन बँक ऑफ इंडियाचं ॲप आहे, मोबाईलवरती येतं. त्या ॲपच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या सुविधा आपण त्यातून घेऊ शकतो. त्यामुळं आर्थिक व्यवहार या संदर्भात देखील खूप बदल झालेले आहेत. व्यापाराच्या बाबतीत तर सांगायचं झालं तर व्यापाराच्या बाबतीत खूप मोठे बदल झालेले आपल्याला दिसत आहेत. आज जे सगळीकडं जग व्यापाराच्या दृष्टीनं पाहतंय तसं तर भारत ही जगाची सगळ्यात मोठी व्यापारपेठ आहे. जवळजवळ 125 कोटी लोकांचा देश हा सगळा जो आहे तो उपभोगी वर्ग जास्त असल्यामुळे जग सगळं भारताकडं व्यापाराच्या दृष्टीनं पाहतंय आणि या माध्यमातून व्यापारात सुद्धा अनेक बदल झालेले आहेत. आता जुन्या पद्धतीनं जो व्यापार होता तो व्यापार आता बदलला गेलाय. आता थेट व्यापार करण्याची पद्धत सुरू झालेली आहे. जुन्या काळामध्ये जो उत्पादक होता त्या उत्पादकाला एखादी वस्तू विकण्यासाठी मध्ये ब्रोकरचा किंवा एजंटचा किंवा दलालांचा मदत घ्यावी लागायची. आता उत्पादकाला थेट वस्तू ज्या आहेत त्या ग्राहकांपर्यंत पोहोचवता येतात. जसं की आपण अमेझॉनवरती बघतो किंवा फ्लिपकार्टवरती बघतो. या वस्तूची जी आपण खरेदी करतो ही थेट खरेदी ग्राहकांपर्यंत होते. हे नवीन झालेले बदल आहेत. जसं की याचबरोबर भारतातून फुले, फळे युरोप, अमेरिकेला निर्यात होतात. फुले ही युरोप आणि अमेरिकेला निर्यात होतात. तसं तर भारतातून जो होणारा व्यापार आहे अगदी प्राचीन कालखंडापासून आहे. अगदी पाश्चिमात्य देशांना, पौर्वात्य देशातील वस्तूंचं खूप आकर्षण होतं. भारतातून चहा, मसाल्याचे पदार्थ, कलाकुसरीच्या वस्तू, सोन्याचे दागिने इत्यादींची निर्यात ही अरब लोक करायची. परंतु हळूहळू हे सगळं जग बदलत गेलं. ब्रिटिश आले, त्यानंतरचा काळ व्यापारात पद्धत बदल झाली. असं करत करत आजच्या 1991 नंतरच्या कालखंडामध्ये जो बदल झालेला आहे तो म्हणजे जागतिकीकरणामुळे झाला. आणि जागतिकीकरणामुळे झालेला बदल जो आहे तो बदल विशेषतः तंत्रज्ञानात झालेल्या विकासामुळे झालेला बदल आहे. हे आपल्याला इथं जाणून घेणं गरजेचं आहे. युरोप, अमेरिका, चीन सारख्या देशांमध्ये आपण माल पाठवतो. जसं की आपण कोळंबी जी समुद्री अन्न आहे
कोळंबी आपण चीनला सगळ्यात जास्त निर्यात करतो. जसं की तांदळाची निर्यात आपण अरब राष्ट्रांना करतो. तसंच भारतातून फळे फुले इत्यादी आपण युरोप, अमेरिका आणि चीन सारख्या राष्ट्रांना पाठवतो. या पाठवण्यामध्ये सुद्धा आता व्यापारामध्ये नवे नवे ट्रेंड्स आणि नवे नवे बदल आपल्याला जाणवत आहेत. हे सर्व बदल जागतिकीकरणामुळे झालेले आहेत. जागतिकीकरणाने राष्ट्र आणि राष्ट्रातील लोक एकमेकांशी जोडलेले आहेत. जसं की एखाद्या राष्ट्रामध्ये नवीन एखादी संकल्पना, नवीन एखादी गोष्ट आली की ती सर्व जगभर पसरते. जसं की आता आपण भारतामध्ये पाहतो की अमेरिकेमध्ये एखादा नवीन चित्रपट प्रसारित झाला की तो भारतामध्ये आपण पाहू शकतो. अमेरिकेमध्ये एखादी नवीन कपड्यांची फॅशन आली की ती भारतापर्यंत आलेली असते. किंवा खाद्यपदार्थांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर वेगवेगळे नवे नवे खाद्यपदार्थ, पिझ्झा, बर्गर, चायनीज फूड असे वेगवेगळे जे खाद्यपदार्थ आहेत ते आता भारतापर्यंत यायला लागले आहेत. भारतीय उपभोक्ता वर्ग याचा आता पुरेपूर फायदा घेत आहे. किंवा भारतातील सुद्धा काही नवीन तयार होणाऱ्या वस्तू या दुसऱ्या देशांमध्ये जातात. तेव्हा एकमेकांशी जग जोडलं गेलेलं आहे. जग हे आता एक खेडं झालेलं आहे. जग हे एक आता बाजारपेठ झालेलं आहे. हे जागतिकीकरणाचं फलित आहे. जगात एखाद्या ठिकाणी होणाऱ्या घटनांचा दुसरीकडे प्रभाव पडताना दिसून येतो. उदाहरणार्थ जर समजा आपण बघितलं आखाती देशांमध्ये जर युद्ध लागलं तर तेलाचे भाव वाढतात. म्हणजे जगाच्या एका भागामध्ये जर काही बदल झाला घटनांचा तर त्याचा प्रभाव जगभर पडलेला आपल्याला दिसतो. या बदलांकडे पाहण्याचे अनेक दृष्टिकोन आहेत. एक मत असं आहे की जरी आपण जागतिक पातळीवर एकमेकांशी जोडले गेलेलो असलो तरी राष्ट्रीय व्यवस्थेचे महत्त्व कमी झालेले नाही. जरी भारत हा जागतिक पातळीवर सगळीकडे जोडलेला गेला असला तरी राष्ट्रीयता आणि राष्ट्रवादाचं महत्त्व अजिबातही कमी झालेलं नाही. काही तज्ज्ञांच्या मते असं आहे की तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्राने राष्ट्रांना एकमेकांच्या जवळ आणलेलं आहे. खरं आहे, तंत्रज्ञानामुळे व्यक्तीला, राष्ट्रांना एकमेकांच्या जवळ आणलंय आणि त्यांच्या मते राष्ट्राचे सार्वभौमत्व तसेच अधिकार क्षेत्राच्या संकल्पनांना आज आव्हान दिलं जात आहे. म्हणजे राष्ट्राचं सार्वभौमत्व जे आहे, सार्वभौमत्व म्हणजे एखादं राष्ट्र त्या राष्ट्रामध्ये कायदे करतं. या कायद्यांवर सुद्धा जागतिकीकरणाचा आता प्रभाव पडायला लागलेला आहे. नागरी समाज आणि बिगर राजकीय अभिकर्ते महत्त्वाचे झालेले आहेत. आज सामाजिक चळवळी ज्या मानवी समस्यांवर भर देतात त्या राष्ट्रांच्या सीमा छेदून आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करताना दिसत आहेत. सामाजिक चळवळी किंवा मानवी हक्क आयोगासारखी जे आयोग आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवरती दुसऱ्या देशांमध्ये जाऊन काम करताना आपल्याला दिसत आहेत. हे सगळं जागतिकीकरणातून होत असलेले बदल आहेत. आता आपण वेगळ्या क्षेत्रात होणाऱ्या या बदलांचा स्वतंत्रपणे अभ्यास करणार आहोत. मग कोणती वेगळी क्षेत्र आहे ती नेमकी? तर या बदलांचा भारतावर नेमका काय परिणाम होतो ते आपल्याला पाहायचं आहे. जागतिकीकरणाचा भारतावर नेमका काय परिणाम होतो? आपण प्रत्येक क्षेत्राचा अभ्यास हा स्वतंत्रपणे जरी करत असलो तरी सर्व क्षेत्रे एकमेकांशी जोडली गेलेली आहेत हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग आता यामध्ये आपल्याला भारतात कोणकोणत्या घटकांवरती याचा परिणाम होतो? तर भारतामध्ये आर्थिक आणि राजकीय बदलांचा, जागतिकीकरणामध्ये भारताचं अर्थकारण आणि राजकारण बदललं, या आर्थिक आणि राजकीय बदलांचा परिणाम सांस्कृतिक आणि सामाजिक घटकांवर नेमका काय होतो हे आपण या माध्यमातून जागतिकीकरणातून पाहणार आहोत. जागतिकीकरणामध्ये आपण बघत आहोत म्हणजेच राजकीय किंवा आर्थिक बदलांचा सामाजिक आणि सांस्कृतिक घटकावर खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. आता राजकीय आणि आर्थिक घटकांचा जो सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांवर जो परिणाम होतोय त्यातला आपण आर्थिक क्षेत्राचे कोणते महत्त्वाचे बदल झालेले आहेत जागतिकीकरणामुळे हे आता आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण बघतोय आर्थिक घटक. तसं तर या प्रकरणामध्ये आर्थिक घटकांवर झालेले परिणाम, राजकीय घटकांवरती झालेला दुसरा मुद्दा आहे या प्रकरणातला परिणाम, आणि सामाजिक व सांस्कृतिक घटकांवरती झालेले परिणाम, असे 3 मुद्दे आपल्याला या 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्यामधील जागतिकीकरण या मुद्द्यात आपल्याला शिकायचे. त्यातला आपण आर्थिक घटक हा मुद्दा आता आपण अभ्यासतोय. आर्थिक घटकामध्ये आर्थिक क्षेत्रात जे काही महत्त्वाचे बदल जागतिकीकरणामुळे होत आहेत हे आपण आता अभ्यासत असताना भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार, भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार हा मुद्दा आपण इथं पाहत आहोत. आता भांडवली गुंतवणूक आणि त्याचा असणारा मुक्त संचार, म्हणजे तसं तर गुंतवणूक हा अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे.
ज्याला आपण इन्व्हेस्टमेंट म्हणतो. कोणताही उद्योग असेल त्या ठिकाणी गुंतवणूक ही अतिशय महत्त्वाची असते. गुंतवणुकीशिवाय उद्योगच उभा राहू शकत नाही. म्हणजे एखाद्या उद्योगासाठी गुंतवणूक ही अतिशय महत्त्वाची असते. इन्व्हेस्टमेंट मग ती पैशाच्या स्वरूपातली अतिशय महत्त्वाची असते. उद्योगधंद्यांना भांडवलाची गरज असते, भांडवल कॅपिटल. आणि भांडवली गुंतवणूक उद्योगांची उभारणी करतात. म्हणजे ज्यांच्याकडं भांडवल असतं, ज्यांच्याकडं गुंतवणूक करण्यासाठीचा जो पैसा असतो हे लोक भांडवलदार म्हणून ओळखले जातात. आणि हे भांडवलदार किंवा ही भांडवलच उद्योगाची उभारणी करतं. उद्योगांमध्ये भांडवली गुंतवणुकी केवळ सरकारी पातळीच नव्हे तर खाजगी पातळ्यांवर सुद्धा होत असताना आपल्याला दिसते. जसं की रेल्वे हा सार्वजनिक उपक्रम आहे. या रेल्वे या सार्वजनिक उपक्रमामध्ये म्हणजे सरकारच्या उपक्रमामध्ये उद्योगामध्ये भारत सरकार गुंतवणूक करते संपूर्णतः. परंतु जर तेलासारखं क्षेत्र असेल किंवा क्रूड ऑइल असेल, नॅचरल गॅस असेल, या क्षेत्रामध्ये आता रिलायन्स सारख्या खाजगी कंपन्या देखील आपली गुंतवणूक करताना आपल्याला दिसत आहेत. जसं की आता बघा, टाटा किंवा रिलायन्स सारख्या खाजगी कंपन्या भारतातच नव्हे तर अमेरिका, युरोप, आफ्रिका इत्यादी राष्ट्रांमध्ये देखील गुंतवणूक करताना आपल्याला दिसतात. टाटा, रिलायन्स, बिर्ला यासारख्या कंपन्या फक्त आता भारतातच गुंतवणूक नव्हे तर ही गुंतवणूक आता जगभरात सगळीकडे करताना आपल्याला दिसत आहेत. आता आपण ONGCचं उदाहरण घेऊया. आता ONGC काय, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, ही जवळजवळ 68% मालकी असणारी भारत सरकारची कंपनी आहे. तेल उत्पादन क्षेत्रामध्ये काम करणारा भारत सरकारचा सार्वजनिक उपक्रम आहे. यासारख्या कंपन्या देखील भारत सोडून परदेशात विदेशात गुंतवणूक करत असताना आपल्याला दिसतात. तसेच अनेक परदेशी कंपन्या भारतात गुंतवणूक करत आहेत. म्हणजे भारतातल्या कंपन्या रिलायन्स, टाटा, ONGC, त्याचबरोबर बिर्ला, अडाणी यांच्यासारख्या कंपन्या आहेत, एअरटेल यासारख्या कंपन्या जसं भारतात गुंतवणूक करतात किंवा भारतातून बाहेरील देशांमध्ये विदेशात गुंतवणूक करतायत, तशा विदेशातल्या सुद्धा अनेक कंपन्या भारतामध्ये गुंतवणूक करताना आपल्याला दिसत आहेत. जसं की मायक्रोसॉफ्ट सारखी कंपनी असेल, जगवार, त्याचबरोबर अनेक कंपन्या आहेत ज्या कंपन्या विदेशातून भारतामध्ये गुंतवणूक करताना आपल्याला दिसत आहेत. त्याचबरोबर ही गुंतवणूक पायाभूत सुविधा तसेच ग्राहक उपयोगी अशा 2 क्षेत्रात होताना दिसते. आता गुंतवणूक कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये होते तर ग्राहक उपयोगी आणि पायाभूत. मी इथं घेतो ग्राहकोपयोगी. ग्राहकोपयोगी म्हणजे ज्या विदेशी कंपन्या किंवा भारतातील कंपन्या ज्या गुंतवणूक करतायत विविध व्यवसायांमध्ये, क्षेत्रामध्ये, त्या 2 क्षेत्रामध्ये करतायत. एक म्हणजे ग्राहकोपयोगी, ग्राहकांना उपयुक्त असणारी जी क्षेत्र आहेत ती, उदाहरणार्थ मॅकडॉनल्ड किंवा बर्गर किंग किंवा पिझ्झा हट या खाद्यपदार्थांसारख्या कंपन्या गृहोपयोगी क्षेत्रात गुंतवणूक करतायत. किंवा काही कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्या पायाभूत क्षेत्रामध्ये सुद्धा गुंतवणूक करतायत. जसं की काही कंपन्या ज्या आहेत त्या काही कंपन्या परदेशी कंपन्यांनी भारतात सुद्धा विमानतळे, त्याचबरोबर आण्विक ऊर्जा प्रकल्प, ॲटॉमिक एनर्जी प्रोजेक्ट, जसं की आता आपण बघितलं एक एनरॉन नावाची अमेरिकन कंपनी अणुऊर्जा प्रकल्पामध्ये कोकणात गुंतवणूक करणार होती. अशा किंवा विमानतळामध्ये काही विमानतळांचा विकास असेल, त्या विकासांमध्ये काही विदेशी कंपन्या सुद्धा आपल्याला गुंतवणूक करताना दिसतात. म्हणजे ही गुंतवणूक ग्राहक उपयोगी आणि पायाभूत क्षेत्र या 2 क्षेत्रांमध्ये होत असते. परंतु विशेषतः भारताच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर भारताच्या दृष्टीने आपल्याला ही ग्राहक उपयोगी क्षेत्रामध्ये गुंतवणूक उपयोगाची नसून ही गुंतवणूक आपल्याला पायाभूत क्षेत्रामध्ये उपयोगाची आहे. 1990च्या दशकापूर्वी अशा तऱ्हेची गुंतवणूक क्वचित होत होती. 1990च्या पूर्वीचं म्हणजे शीतयुद्ध कालखंडामध्ये अशी गुंतवणूक होत असायची.
परंतु क्वचित होती. कारण का, त्यात सरकारी अडथळ्यांचं प्रमाण जास्त होतं, सरकारी नियम जास्त असायचे. म्हणजे भारतामध्ये एखाद्या विदेशी कंपनीला जर गुंतवणूक करायची झाली तर भारतातील कर, त्याचबरोबर अटी नियम, इथले जकातीविषयीचे कर, आयात निर्यातीविषयीचे कर यावरची प्रचंड बंधनं आणि प्रतिबंध असल्यामुळे अशा प्रकारच्या विदेशी कंपन्या भारतात यायला धजत नसायच्या किंवा किंबहुना त्यात अडथळे असायचे. हे अडथळे आता दूर झालेले आहेत. हा बदल म्हणजे आता भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार. भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार म्हणजे आता भांडवली गुंतवणूक जगभरामध्ये कुठल्याही कंपन्या कोणत्याही देशांमध्ये करू शकतात. ज्या देशांचे तसे करार झालेले आहेत त्या देशांमध्ये. यापूर्वी तशा 1990 पूर्वी तशी गुंतवणूक करता येत नसायची. परंतु 1990 नंतरचं जे जग आहे ते आपण जागतिकीकरणाचं युग म्हणून ओळखतो. या जागतिकीकरणाच्या युगामध्ये आता व्यापारामध्ये किंवा उद्योगांमध्ये भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार आहे. कोणी कोणत्याही कंपनीमध्ये, कुठलीही विदेशी कंपनी भारतातल्या एखाद्या उद्योगामध्ये गुंतवणूक करू शकते. हे त्यात आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. हा आमूलाग्र बदल हा जागतिकीकरणामुळे झालेला बदल आहे. भांडवली गुंतवणूक भारतातून परदेशात आणि परदेशातून भारतात अशा दोन्ही पद्धतीनं, दोन्ही बाजूनं होत असते. म्हणजे भारतातून विदेशामध्ये, जसं आपण बघितलं ONGC सारखी जी कंपनी आहे, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, भारत सरकारची कंपनी विदेशात सुद्धा या तेल क्षेत्रामध्ये गुंतवणूक करताना आपल्याला दिसते. तसे विदेशातील वेगवेगळ्या कंपन्या सुद्धा भारतात गुंतवणूक करताना दिसतात. भारत ही आपली विकसनशील राष्ट्र आहे. अर्थव्यवस्थेच्या भाषेत जर सांगायचं झालं तर अविकसित राष्ट्र, विकसनशील राष्ट्रे आणि विकसित राष्ट्रे अशी 3 गटांमध्ये राष्ट्रांची विभागणी करता येते. आफ्रिकेतील काही राष्ट्र जी मागास आहेत ती अविकसित राष्ट्र आहेत. भारतासारखं राष्ट्र हे विकसनशील राष्ट्र आहे. वी आर डेव्हलपिंग नाव. आवर कंट्री इज अ डेव्हलपिंग कंट्री. आपला देश हा विकसनशील देश आहे. अजूनही आपला विकास चालू आहे. पायाभूत क्षेत्रामध्ये अजूनही पुरेसा आपला विकास झालेला नाही आणि पायाभूत क्षेत्रामध्ये असा विकास होणं गरजेचं आहे. भारताच्या देशांतर्गत पातळीवर गुंतवणुकीला आर्थिक मर्यादा आहेत. भारतात जर गुंतवणूक करायची असेल तर देशांतर्गत गुंतवणूक करण्यासाठी काही मर्यादा आहेत. आपल्या देशातील उद्योगपती आपल्या पायाभूत क्षेत्रामध्ये कितपत गुंतवणूक करू शकतात, तर त्याला काही मर्यादा येतात. म्हणून आपल्याला विदेशी गुंतवणुकीची गरज आहे, ज्याला आपण म्हणतो फॉरेन इन्व्हेस्टमेंट. फॉरेन इन्व्हेस्टमेंट आता नवीन कन्सेप्ट आला आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे थेट विदेशी गुंतवणूक. थेट विदेशी गुंतवणुकीच्या माध्यमातूनच भारतातील पायाभूत क्षेत्रामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये विकास होणं गरजेचं आहे. परंतु अशी गुंतवणूक पायाभूत सेवा सुविधांमध्ये झाली तरच विकासाला मदत होणार आहे. इतर अन्य क्षेत्रामध्ये जर ती झाली, आता सेवा क्षेत्रामध्ये जर समजा ती झाली, बँकिंग, इंटरनेट, विमा कंपन्या या क्षेत्रामध्ये होण्यापेक्षा ही विदेशी थेट विदेशी गुंतवणूक जी आहे ही पायाभूत क्षेत्रामध्ये होणे गरजेचे आहे. जर ती पायाभूत क्षेत्रामध्ये झाली तर भारताचा विकास खूप मोठ्या गतीने आणि जास्त जलद गतीनं होईल. जसं की हे क्षेत्र ग्राहक उपयोगी क्षेत्रापेक्षा महत्त्वाचं आहे. ग्राहक उपयोगीपेक्षा आपल्याला पायाभूत क्षेत्र अतिशय महत्त्वाचं आहे. मग पायाभूत क्षेत्रामध्ये काय येतं, तर पायाभूत क्षेत्रामध्ये बघा रस्ते, रेल्वे मार्ग, जलमार्ग आणि हवाई मार्ग. कोणत्याही देशाचा विकास हा दळणवळणावरती अवलंबून असतो. दळणवळण हे साधारणतः रस्ते, रेल्वे वाहतुकीचं जाळं आणि अत्यावश्यक सुविधा असणारे जलमार्ग आणि हवाई मार्गाच्या माध्यमातून दळणवळण साधलं जातं. म्हणजे आयात निर्यात, वस्तूंची ने-आण करणे यासाठी या पायाभूत सुविधा अतिशय गरजेच्या आहेत. आणि या ज्या देशाच्या या पायाभूत सुविधा चांगल्या प्रमाणात होतात त्या देशाचा खऱ्या अर्थाने विकास मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आपल्याला दिसतो. 10 मिनिटं